नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर तुमची काल प्रतीक्षा संपली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरामधील सर्व पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये एकाच वेळेस एका क्लिकमध्ये प्रति शेतकरी प्रति लाभार्थी 2000 रुपयांची धनराशी जमा करण्यामध्ये आली आहे आणि तुमच्या देखील बँक खात्यामध्ये 21 हप्त्याचे 2000 रुपये काल जमा झाले असतील। याबरोबरच जर तुम्ही देखील महाराष्ट्र राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गतचे पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला देखील काल पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे आणि ती अपडेट महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसंदर्भात आहे। कारण की पीएम किसान योजनेच्या हप्त्यानंतर आता या योजनेमधील पात्र शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल विचारपूस किंवा प्रश्न उपस्थित करत आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो, काल पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होतात आज राज्य सरकारने त्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या 8व्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट जाहीर केले आहे आणि या अपडेटनुसार राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना येत्या 29 तारखेपर्यंत कधीही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा आर्थिक लाभ देखील आता जमा करण्यामध्ये येऊ शकतो। कारण की तुम्हाला माहितीच आहे की जे शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असतात त्यांचा डाटा राज्य सरकार प्रत्येक वेळेस घेत असते आणि याच डाट्यानुसार नमो शेतकरी योजनेअंतर्गतचे पात्र लाभार्थी ठरवून त्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा आर्थिक लाभ जमा करण्यामध्ये येत असतो आणि यामुळे पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला देखील अतिरिक्त राज्य सरकारच्या हप्त्याचा लाभ आता वाटप करण्यामध्ये येईल याची दक्षता महाराष्ट्र राज्यामधील पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांनी घ्यायचे आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, येत्या 2 दिवसांमध्ये याबद्दलचा अधिकृत असा शासन निर्णय आणि 8व्या हप्त्यासाठी लागणारा आर्थिक निधी तसेच हप्ता वितरणाचा कार्यक्रम वार दिनांक ही सर्व माहिती देखील जाहीर करण्यामध्ये येऊ शकते आणि याची सर्वात अगोदर आणि पुराव्यासहित माहिती तुम्हाला केवळ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते आणि यामुळे तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवायचे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली।